पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 26 मधून माजी नगरसेवक विष्णू आप्पा हरिहर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून ते सक्रिय असून जनतेच्या विश्वासावर पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पत्रकार परिषदेत बोलताना विष्णू आप्पा हरिहर म्हणालेत की मतदारांच्या आशीर्वादानं मला 3 वेळा नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली। लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे। नगरसेवक पदाचा गर्व न बाळगता सदैव सेवेसाठी उपलब्ध राहणे हीच माझी ओळख असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपल्या कार्यकाळात ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा, विद्युत कामे, रस्ते डांबरीकरण, फुटपाथ, शाळा आणि आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, मनपा, दवाखाने आणि कॉलनी सुधारणा, त्याचबरोबर बाग विकास, सार्वजनिक शौचालय तसेच विठोबा चौक या ठिकाणी वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणीसह अनेक विकास कामे मार्गी लावल्याचा आढावा त्यांनी दिला। अनुभव, विकास कामांची शिदोरी आणि जनतेचा विश्वास या जोरावर वार्ड क्रमांक 26 च्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा काम करण्याची तयारी असल्याचं सांगत आगामी निवडणुकीत नागरिकांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचंही विष्णू आप्पा हरिहर यांनी यावेळेस नमूद केलंय। माझं नाव विष्णू नारायण हरिहर, राहणार 231 महात्मा फुले पेठ, गंजपेठ। प्रथमतः मला या ठिकाणी 2007 ते 2012 या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून होतो। त्यावेळेस मी भवानीपेठ शेतकरी कार्यालयाचा अध्यक्ष असताना पुणे मनपाच्या कॉलनी नंबर 6 अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी श्रम साफल्य डॉक्टर बाबासाहेब आवाज योजनेअंतर्गत पुणे मनपात चतुर्थ श्रेणीत काम करणारे कामगार ज्यांची सर्व्हिस 25 वर्षे पूर्ण होऊ केले असेल त्या लोकांना फ्री ऑफ कास्ट मध्ये 425 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 231 फ्लॅट पुणे मनपाच्या टीपी स्कीमवर आधारित महाराष्ट्रातील हा पहिला प्रोजेक्ट त्या ठिकाणी साकार करण्यात आला। त्याच पद्धतीने त्याला लगत असणारे एक भव्य सावित्रीबाई फुले स्मारक हवा अशी माझी इच्छा होती। त्या ठिकाणी 60 गुंठ्यामध्ये 1.5 एकरमध्ये सावित्रीबाई फुले यांचा स्मारक भव्य प्रमाणात उभा करण्यात आलं। त्या ठिकाणी महिलांसाठी बचत गटासाठी काम करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी करण्यात आलं। लाईट हाऊस, कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र तसंच महिलांसाठी लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी प्रशस्त एक हॉल बांधण्यात आलं। त्याच पद्धतीने वारकरी भवन व्हावा अशी माझी इच्छा होती। ज्ञानेश्वर माऊलीची ज्या ठिकाणी पालखी उतरती त्या ठिकाणी पालखी विठोबा मंदिराच्या इथं एक भव्य वारकरी भवन बांधण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केलं आणि त्या ठिकाणी भव्य प्रमाणात वारकरी भवन बांधून झालं। त्याच पद्धतीने 2007 ते 2012, 12 ते 2019 असं 2 टर्म नगरसेवक असताना आणि मागच्या वेळेस कोविड काळात सर्वसामान्य महात्मा फुलेच्या परिसरात आमचा गरीब परिसर राहतो त्या ठिकाणी त्यांना जेवणासाठी म्हणून सातत्याने किट वाटप करणं आलं। रोजचं सकाळ संध्याकाळ त्यांना मी जेवणाची व्यवस्था केलेली होती। लागणारं औषध पुरवण्यासाठी मी सातत्याने कॉर्पोरेशन माध्यमातून प्रयत्न करून तिथं त्या ठिकाणी शिबिर ठेवणं, औषधं पुरवणं हे सातत्याने मी काम करत होतो। ज्या पद्धतीने माझ्या प्रभावात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा एक भव्य वाडा आहे महात्मा फुलेंचा, त्या ठिकाणी त्यांचे विचार मी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्यांचं आरोग्याच्या हितार्थ साठी म्हणून आणि सर्वसामान्य शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी म्हणून, राहणीमानाचा दर्जा उंचावण्यात जाण्यासाठी म्हणून मी सातत्याने आरोग्याचा दर्जा उंचावण्यात जाण्यासाठी म्हणून हे सगळे विचार डोळ्यासमोर ठेवून मी सातत्याने त्या ठिकाणी काम करत होतो आणि तोच बेस पकडून मी या ठिकाणी वारंवार तिसऱ्यांदा माझी भावजाई उभी होती 2019 नंतर। 3 टर्म आमच्या या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे सामाजिक काम करत असल्या कारणाने सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी भेडसावणारा प्रश्न आरोग्य संदर्भातला असो, ड्रेनेज असो, पाण्याचा प्रश्न असो, डांबरीकरण असो, सुलभ शौचालयाचा विषय असो, असे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवून
सर्वसामान्याच्या जनतेच्या हितार्थ म्हणून मला जनतेच्या आशीर्वादाने 3 टर्म या ठिकाणी नगरसेवक होण्याचा या ठिकाणी मान मला मिळालं. माझे वडील 1962 साली या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आले होते. याच जनतेने मला निवडून म्हणजे माझ्या वडिलांना निवडून दिलं होतं. भविष्यात देखील मला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी माझे सर्व या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व 4 लोकांना आपण निवडून द्याल, असेच मी आपल्या सर्वांकडनं अशा इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोस्त दैनिक आरंभ पर्वकरिता लक्ष्मण साबळे, पुणे.